मधले 2 दिवस शाळेला सुट्टी होती. ज्यावेळी मी शाळेत गेले त्यावेळी छबी माझ्याशी नीट बोलेना. मला थोडे आश्चर्य वाटले. तिने बोलण्याचे अजिबात टाळले नाही, पण पूर्वीच्या अनुभवाप्रमाणे पाहता कुठेतरी आडपडदा येत होता. ती मुळीच बोलत नव्हती असे नाही, पण बोलण्यात संकोच होता, मोकळेपणा नव्हता. स्पष्टपणे तिला विचारावे असे माझ्या मनात आले, पण मधल्या सुटीत आपोआपच त्याचा निकाल लागला. कमानीच पहिल्यांदा हा प्रश्न काढला. गावात प्रायश्चित्ताची ओरड झाली होती. नुसतीच ओरड होऊन थांबले नव्हते, चर्चेला महत्त्व आले होते. कमाच्या प्रश्नाला उत्तर देताना मी म्हटले, ही बातमी धडधडीत खोटी आहे. मला कुणीही प्रायश्चित्त दिले नाही किंवा मीही घेतले नाही. कमा म्हणाली, प्रायश्चित्त तू घेतलं नाहीस. तू प्रायश्चित्त घेतलंस असंही कुणी म्हणत नाही. तू वयानं लहान आहेस, मुलगी आहेस. प्रायश्चित्त घेतलं ते तुझ्या वडिलांनी. तू मुलगा असतीस, मुंज झालेला मुलगा असतीस तर प्रायश्चित्त तुला घ्यावं लागलं असतं, पण तू मुलगी असल्यामुळं प्रायश्चित्त तुझ्या वडिलांना घ्यावं लागलं. बाबांनी प्रायश्चित्त घेतले नाही असे मी ठासून सांगितले. त्यावेळी कमा म्हणाली, असं मुळीच होणार नाही. खुद्द बापू भटजी आमच्या काकांना सांगत होते. माझ्या डोक्यात प्रकाश पडला. एकूण हे बापू भटजींचं कारस्थान. त्या दिवशी झालेले सर्व भाषण मी जसेच्या तसे सांगितले. वैदिक मंडळींकडून स्वतःला त्रास होऊ नये म्हणून बापू भटजींनी उठवलेली कंडी किती निराधार आहे याची जेव्हा त्या दोघींची खात्री पटली त्यावेळी छबी म्हणाली, मी उगीच तुझ्यावर रागावले. बापू भटजी सारख्या वयोवृद्ध माणसानं मुद्दाम येऊन ज्यावेळी आमच्या घरी सांगितलं त्यावेळी मला कसा संशय यावा. एवढा वयोवृद्ध सत्वशील ब्राह्मण बेधडक खोटं बोलेल असं आम्हाला तरी कसं वाटावं. आईची खात्री झाली होती, माझी खात्री झाली नव्हती असं नाही. मला थोडासा संशय होता. तुझ्या वडिलांनी प्रायश्चित्त घेतलं असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी मला ते खरं वाटलं. ते म्हणालेच मुळी की गोदूने प्रायश्चित्त घेतले नाही, पण त्याच वेळी त्यांनी सांगितलं की अज्ञान असल्यामुळं गोदूला प्रायश्चित्त घेण्याची जरूर नाही. गोष्ट त्यांनी इतकी बनवून सांगितली की खोटेपणाचा तिला वास सुद्धा आला नाही. पण पुढचा प्रकार मात्र मोठा विलक्षण होता. त्यांनी माझ्या आईलाही प्रायश्चित्त करायला सांगितलं. मी चटकन विचारले, ते काय म्हणून? छबी हसत हसत म्हणाली, तुला स्वतःला वाटतं तितकी तू धोरणी नाहीस. मी आधीच सांगितलं होतं, माझ्या घरी खाण्यापिण्यात तुझ्या हातून पाप घडल्याचं जसं ठरतं तितक्याच प्रमाणात तुला खायला घालणारं माणूसही दोषी ठरतं. धर्म म्हणजे असा की उच्च वर्णाच्या माणसानं कमी जातीच्या माणसाकडे काही खायला मागितलं तरी त्यानं ते द्यायचं नाकारलं पाहिजे. पाप करायचं एकानं कबूल केलं तरी दुसऱ्यानं त्याला मदत करता कामा नये. त्यामुळे मदत करणाऱ्याचं पाप दुपटीचं ठरतं असा शास्त्राधार आहे असं बापू भटजींनी सांगितलं. मलाही ते खरं वाटलं. मनाचे संस्कार आहेत की नाही, कळू लागल्यापासून आपण पाप पुण्याच्या गोष्टी ऐकत असतो. कानी कपाळी हरघडीला हे पाप हे पुण्य असं आपलं रोज ऐकावं लागत असतं. मनावर त्याचा परिणाम होतो ना, तो अगदी अंतःकरणाला भिणून जात असतो. तुला खायला देताना देखील मला असंच वाटलं होतं. तुझी तयारी असली म्हणून काय झालं, मी त्या पापाची वाटेकरी का व्हावं? तुला आठवत असेल मी तसं बोलूनही दाखवलं होतं. आणि आता बापू भटजींनी जेव्हा हे सांगितलं तेव्हा तीच आठवण पुढं उभी राहिली आणि त्यामुळेच त्यांचं म्हणणं मला खरं वाटलं. बापू भटजीच्या करामतीचे मला कौतुक वाटले. स्वार्थासाठी माणूस किती खोटे बोलतो. प्रामाणिकपणानेच वागायचे तर बापू भटजींना आमचे घर वर्ज्य करता आले असते. त्यांचे शब्द मला आठवले. त्या स्वार्थी वृत्तीची मला किळस आली. स्वतःच्या स्वार्थासाठी सच्छील दिसणारा वयोवृद्ध गृहस्थ आज धडधडीत खोटं बोलून प्रामाणिक माणसाची बदनामी करतो याची मला चीड आली. मला चटकन आठवण झाली आणि मी छबीला विचारले, बाबांनी प्रायश्चित्त घेतलं असं बापू भटजींनी सांगितलं का? केव्हा प्रायश्चित्त घेतलं म्हणून सांगितलं? छबीने उत्तर दिले, त्यांनी सांगितलं की प्रायश्चित्त विधी उरकून आत्ता चालो, ही परवाची गोष्ट. शाळा सुटून आम्ही शाळेच्या बाहेर पडलो. बापू भटजींचे घर मला माहीत नव्हते, कमाला माहीत होते. छबीला घरी जायला वेळ होईल म्हणून ती जरा कुरकुरत होती, पण मी आग्रह केला. आम्ही तिघी त्यांच्या घरी गेलो, पण ते घरी नव्हते, वेधशाळेत गेले होते. मला आनंद झाला. वेधशाळेतच त्यांना गाठायचे असे आम्ही ठरवले आणि त्याप्रमाणे तडक आम्ही वेधशाळेत गेलो. वेधशाळेच्या दाराशी 3 मुली आलेल्या पाहताच सर्व मंडळी थक्क झाली. मुलांचे पाठ सुरू होते ते एकदम बंद राहिले.
वेद शाळेचे गुरुजी बाहेर आले आणि म्हणाले, मुलींनो, काय काम आहे तुमचं? ही वेधशाळा आहे, तुम्हाला माहीत आहे ना? आधी तुम्ही मुली, त्यातून या 2 मुली ब्राह्मण दिसत नाहीत. बायकांनी वेदघोष ऐकू नये. शूद्रांनाही तोच प्रतिबंध आहे. वेदघोष ऐकला तर शूद्राच्या कानात तापलेल्या शिशाचा रस ओतावा अशी शास्त्राज्ञा आहे. हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. मी जरा पुढे सरून म्हटले, खरोखरच माहीत नाही. मला जिथं माहीत नाही तिथं या बिचाऱ्यांना कसं माहीत असणार? पण माझं फार जरुरीचं काम आहे. आपली भेट झाली हेच मोठं भाग्य. गुरुजी साशंक मुद्रेने माझ्याकडे पाहू लागले. त्यांचा प्रश्न मला अंदाजानेच कळला. मी म्हटले, क्षमा करा, आधी मी कोण आहे ते आपल्याला आधी सांगितलं पाहिजे होतं. गोखले प्रांत साहेबांची मी मुलगी. गुरुजी एकदम दचकले. मी पुढे बोलू लागले, गोखले प्रांत साहेबांची मी मुलगी, माझं नाव गोदू. ही सुरव्यांची छबी. हिच्या घरीच मी लाडू खाऊन पाणी प्यायले. रत्नागिरीत ज्याची चर्चा होत आहे त्याच आम्ही दोघी. गुरुजी किंचित हसून म्हणाले, असं का? मुली, तू मोठी धीट दिसतेस, पण तुझ्या वयाला हे शोभत नाही. ठीक ठीक, माझ्याकडे काय काम आहे तुझं? आपल्याला ऐकून घ्यायला थोडी फुरसत आहे का? मी मोठ्या अदबीने विचारले. त्यांनी होकारार्थी मान हलवताच मी बोलण्यास सुरुवात करणार होते, पण त्यांनी मला जरा थांबण्यास सांगून आतून 2 चटया मागून घेतल्या. एका चटईवर ते स्वतः बसले आणि दुसऱ्या जरा दूर ठेवलेल्या चटईवर आम्ही तिघी बसलो. मी बोलण्यास सुरुवात केली, पण बापू भटजी कुठं दिसत नव्हते. एका प्रकारे गुरुजी हे रत्नागिरीच्या ब्रह्मवृंदाचे प्रमुख होते. त्यामुळे माझी फिर्याद बापू भटजींची वाट न पाहता त्यांच्या समोर मांडावी असा विचार करून मी म्हटले, आपल्या नित्य कार्यात मी विघ्न केले त्याची मला क्षमा करा. माझ्या अब्रूचा प्रश्न आहे. माझ्या आईबापांच्या अब्रूचा प्रश्न आहे. भंडाऱ्यांच्या घरी मी पाणी प्यायले त्याबद्दल माझ्या बाबांनी प्रायश्चित्त केले अशी कंडी गावात पसरली आहे. गुरुजी एकदम म्हणाले, कंडी म्हणजे? तू भंडाऱ्यांच्या घरी पाणी प्यायली नाहीस? मी उत्तर दिले, अर्धी बातमी खरी आहे. मी छबीच्या घरी लाडू खाल्ला, चिवडा खाल्ला, पाणी प्यायले, एवढी बातमी खरी आहे. माझ्या बाबांनी किंवा आईनं प्रायश्चित्त केलं अशी जी बातमी पिकली आहे ती खोटी आहे. गुरुजी म्हणाले, तुझ्या आईनं प्रायश्चित्त केलं असं कुणीच म्हणत नाही. अज्ञान असल्यामुळं प्रायश्चित्ताची जशी तुला जरुरी नाही, तसंच विवाहित असल्यामुळं तुझ्या आईला प्रायश्चित्ताचा अधिकार नाही. प्रायश्चित्ताचे अधिकारी तुझे वडील, आणि त्यांनी प्रायश्चित्त केलं हे योग्यच झालं. त्यांनी केव्हा प्रायश्चित्त केलं? त्यांनी केव्हा प्रायश्चित्त केलं ते मला माहीत नाही, पण त्यांनी प्रायश्चित्त घेतलं एवढंच मला माहीत आहे. कुणी सांगितलं हे आपल्याला? खुद्द बापू भटजींनी. त्यांनीच माझ्याकडून शास्त्राधार काढून नेला आणि विधी उरकल्यावर मला येऊन तसं कळवलं. बापू भटजींना यावेळी बोलावता येईल का? हो हो, तर ते आतच आहेत, असे म्हणून गुरुजींनी त्यांना हाक मारली. बापू भटजी बाहेर आले आणि चोरासारखे उभे राहिले. मनातून ते घाबरले असावे, पण तसे दिसू न देण्याची खबरदारी ते घेत होते. ते बाहेर आलेले पाहताच मी त्यांना नमस्कार केला आणि गुरुजींकडे वळून म्हटले, क्षमा करा गुरुजी, मी आपल्याला त्रास तर देतेच आहे, पण माझ्यामुळं बापू भटजींनाही निष्कारण गैरसोय सोसावी लागणार. आपण त्यांना एवढं विचारा की बाबांनी प्रायश्चित्त केव्हा केलं. गुरुजींच्या प्रश्नाची वाट न पाहता बापू भटजी मोठ्याने हसत म्हणाले, यात कसली माझी गैरसोय? परवाच साहेबांनी प्रायश्चित्त घेतलं. त्याच वेळी मी गुरुजींना सांगितलं आणि छबीच्या आईलाही सांगितलं. वेद शाळेतल्या सर्व मंडळींना ही गोष्ट माहीत आहे. बेमालूम खोटे बोलण्याचा बापू भटजींचा हा धडाका पाहून मी क्षणभर स्तंभित झाले. पण खोटे बोलण्याचे माप त्यांच्या पदरात अचूक घालण्याची खात्री असल्यामुळे मी जरा नमते घेऊन म्हटले, क्षमा करा गुरुजी, आणि बापू भटजी तुम्हीही क्षमा करा, पण हा प्रायश्चित्त विधी कुठं झाला? या वेधशाळेत झाला का? पुन्हा मोठमोठ्याने हसत बापू भटजी म्हणाले, वेधशाळेत कशाला? तुमच्या बंगल्यावर जागा काय थोडी आहे? तिथंच विधी झाला. मला वाटतं ताईसाहेब तुम्ही कुठं बाहेर गेला होता. बाबी शेठच्या घरी गेला होता वाटतं. त्यावेळी विधी झाला. मी विचारलं सुद्धा साहेबांना, कारण तुमचंही अभिसिंचन करावं असं मी साहेबांना सुचवलं होतं, पण तुमचा स्वभाव जाणून त्यांनी ते नाकारलं. बापू भटजी बोलत असताना घुटमळले. मी हसले. गुरुजींनाही संशय आला. मी हात जोडून उभी राहून म्हटले, गुरुजी मला क्षमा करा. बापू भटजी तुम्हीही क्षमा करा. चमत्काराचा काळ या युगात गेला असा माझा समज होता, पण तो खोटा ठरला. गुरुजी
एक चमत्कार तरी घडून आला असला पाहिजे किंवा हे खोटं तरी बोलत असले पाहिजे. यांच्यासारखे वेदोक्त नारायण खोटं बोलतात असं भंडाऱ्यांच्या घरी पाणी पिणाऱ्या माझ्यासारख्या मुलीनं कसं बोलावं? तेव्हा चमत्कार घडून आला हेच खरं. गुरुजी, माझे बाबा फिरतीवर जाऊन 8 दिवस झाले आणि आज सकाळी 10 वाजेपर्यंत ते परत घरी आले नव्हते. वाटल्यास आपण त्यांच्या हापिसात चौकशी करा. बापू भटजींचा चेहरा काळा ठिक्कर पडला. गुरुजी रागाने तांबडेलाल झाले आणि म्हणाले, तुमच्यासारखीच माणसं वैदिक वृत्तीचा नाश करतायत बापू. खोटं बोलणं गृहस्थाला तर शोभत नाहीच, पण वैदिकानं खोटं बोलणं म्हणजे गोमांस सेवनासारखं आहे. आम्ही पुरोहित वर्गच जर असे वागू लागलो तर गृहस्थाला धडा कसा मिळणार? प्रायश्चित्त घ्यायला गोखले साहेब कबूल आहेत की नाही हे विचारण्याची सवड होईपर्यंत तुम्ही वाट पाहिली पाहिजे होती. तोपर्यंत त्यांचं घर वर्ज्य करायला पाहिजे होतं. इंग्रजी शिकलेल्या लोकांच्या दृष्टीनं आम्ही कदाचित मूर्ख ठरत असू, पण आम्ही प्रामाणिक राहिलं पाहिजे. मूर्खपणाचा डाग पत्करेल. कालांतरानं लोकांची मतं बदलतील किंवा बदलणारही नाहीत, पण लबाडीच्या जोरावर वैदिक वृत्तीचं पोषण होणार नाही हे बापू भटजी तुम्हाला कळायला पाहिजे होतं. तुमच्यामुळे या एवढ्याशा मुलीसमोर मान खाली घालायचा आम्हाला प्रसंग आला आहे. असे बोलून ते माझ्याकडे वळून म्हणाले, मुली, आमच्या दृष्टीनं तुझ्या हातून पाप घडलं आहे. या पापाचं प्रायश्चित्त तू करणार आहेस की नाही? मी ठासून उत्तर दिले, तुमच्या दृष्टीनं मी पापी असेन, मला तसं वाटत नाही. मी प्रायश्चित्त करणार नाही आणि माझ्यासाठी माझ्या बाबांनाही प्रायश्चित्त करू देणार नाही. यामुळं मला घर टाकून बाहेर निघावं लागलं तरी चालेल. असे म्हणून मी चटकन उठले, गुरुजींना नमस्कार केला आणि माझ्या दोन्ही मैत्रिणींचा हात धरून मी रस्ता सुधारला. बापू भटजींचा आणि गुरुजींचा खटका उडणार यात शंकाच नव्हती. तो पाहायला आपण स्वतः हजर राहावे असे मला वाटले नाही. प्रायश्चित्ताच्या बातमीप्रमाणे ही बातमीही दुसऱ्याच घटकेला सर्वतोमुखी झाली. बापू भटजी आपल्या पुतण्याला भेटण्याकरता मुंबईला गेले असे मला दुसऱ्याच दिवशी कळले. बापू भटजी रत्नागिरी सोडून गेल्यामुळे ग्रामण्याचा विषय सर्वतोमुखी झाला. रस्त्यावरून जाणारा प्रत्येक मनुष्य माझ्याकडे बोट दाखवू लागला. मलाही तेच पाहिजे होते. रत्नागिरीला आल्यापासून बराच काळ मी लोकांच्या नजरेत न आल्यामुळे मला जे मृतप्राय वाटत होते त्याची एकदाची भरपाई झाली. आता मला कुणाचे बंधन राहिले नव्हते. फिरतीवरून आल्यावर सारी हकीकत ओघाओघाने बाबांच्या कानी गेली. त्यांच्या नित्याच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी ती फारशी हिशोबातही घेतली नाही. मात्र एक दिवस वेधशाळेचे गुरुजी मुद्दाम त्यांच्या भेटीला आल्यामुळे प्रायश्चित्ताच्या विषयाचा पुन्हा एकदा उहापोह झाला. प्रायश्चित्त घेण्याविषयी गुरुजींनी बाबांना एक प्रकारची आग्रहाची सूचना केली. त्यावेळी बाबा म्हणाले, अशी प्रायश्चित्त आम्ही घेऊ लागलो तर ती दररोजची होतील. आम्ही सरकारी अधिकारी, वारंवार गावोगाव फिरावे लागते. वाटेल त्यावेळी वाटेल तिथं जेवणा खाण्याची व्यवस्था करावी लागते. शिवाय हा आमचा क्लब, साहेबांच्या पंक्तीचा रोजचा लाभ. तिथले स्वयंपाकी कोण आहेत ते तुम्ही जाणताच. अशा परिस्थितीत आम्ही प्रायश्चित्त घेऊ लागलो तर तासाला एक पडेल. वर्षाला श्रावणी होतेच आहे, ती मात्र कधी चुकवीत नाही. त्यावेळी उभ्या वर्षाची प्रायश्चित्त होऊन जातात. आमचं प्रायश्चित्त झालं की सर्व कुटुंबाचा त्यात समावेश होतोच. बाबांच्या या उत्तराने गुरुजींचे समाधान झाले की नाही ते जरी सांगता येणार नाही, तसे ते निरुत्तर झाले एवढे मात्र खरे. गुरुजींचा स्वभाव फार सरळ असे, त्यामुळे बाबांनी अगदी मोकळ्या मनाने दिलेले हे उत्तर त्यांना रुचले. उगीच उडवाउडवी केली असती तर वादविवाद करायला त्यांनी माघार घेतली नसती. बाबांनी सांगितलेली परिस्थिती अपरिहार्य होती याची त्यांना जाणीव होती. समारोपादाखल ते म्हणाले, आपलं म्हणणं अक्षरशः खरं आहे. सेवावृत्ती ब्राह्मणाला वर्ज्य आहे असे असता आम्ही ती पत्करली आहे. त्यातून ही यवनांची सेवा. एकदा सेवावृत्ती पत्करल्यावर पापा पुण्याचा प्रश्न संपला असं म्हटल्याखेरीज गत्यंतर नाही. पेन्शन घेतल्यावर एकदा साऱ्याच पापाची प्रायश्चित्त करून पुन्हा ब्राह्मणांच्या कर्मकांडाकडे लक्ष देण्याचा एव्हापासूनच अंतरी निश्चय ठेवावा म्हणजे झालं. एवढ्यावर तो विषय संपला. पेन्शन घेतल्यावर बाबा सर्व पापांची प्रायश्चित्ते करणार या एकाच आधारावर माझा मार्ग मोकळा झाला. अमुकांच्या घरी खावे आणि अमुकांच्या घरी खाऊ नये हे बंधन नाहीसे झाले. आठवड्यातून एखाद दुसरा दिवस बाबीशेठ यांच्या घरी मी उघड उघड जेवायला राहत असे. आजूबाजूला त्यांची चर्चा होत असे नाही असे नाही, पण हळूहळू तो विषय अस्ताला जात चालला. कुणी काही चर्चा करो,
त्याची मला भीती वाटेनाशी झाली. लोकांनाही हळूहळू ती गोष्ट पचनी पडू लागल्यासारखी वाटू लागली आणि घरचा विरोध नसल्यामुळे त्या प्रकाराचे महत्त्व अजिबात नाहीसे झाले. एवढ्या लहान वयापासून ब्राह्मणेतरांच्या घरी जेवणा खाण्याचा सराव पडल्यामुळे जातीभेदाचे किंवा जातीद्वेषाचे बीज माझ्या अंतःकरणातून नाहीसे झाले. असेच काही दिवस गेले. माझा अभ्यास सुरळीत चालला होता. मी ज्या शाळेत जात असे ती शाळा मिशनरी शाळा होती. हायस्कुलात 4थ्या इयत्तेपासून पुढले वर्ग होते. आमच्या शाळेत मॅट्रिकच्या वर्गापर्यंतची जरी सोय होती तरीही 4थ्या-5व्या इयत्तेपुढील मुले मिशनरी शाळा सोडून सरकारी हायस्कुलात जात असत. आमचा दादा हायस्कुलातच जात असे, त्यामुळं मला केव्हा एकदा हायस्कूलला पाय लागेल असे झाले होते. त्या काळात एकाच वर्षात एक इयत्ता करण्याचे बंधन नव्हते. मी पहिल्याने जरी इंग्रजी पहिल्या इयत्तेत बसले होते तरी घरी मास्तर ठेवून मला पुढच्या इयत्तांचे शिक्षण देण्यात येत होते. दुसऱ्या 6 माहीला मला एकदम तिसरीत घेण्यात आले. एका वर्षात 3 इयत्ता करून दुसऱ्याच वर्षी हायस्कूलच्या पायरीवर पाय देण्याची माझी तयारी चालली होती. आमची गोदू 14व्या वर्षीच मॅट्रिकला बसेल आणि आपल्या दादाला मान खाली घालायला लावील असे बाबा वारंवार बोलून दाखवित असत. दादाला त्याचे वैषम्य वाटत असे आणि त्यामुळे त्याच्या माझ्या मधला जिव्हाळ्याचा दुवा दिवसेंदिवस तुटत जाऊ लागला होता. या गोष्टीचे बाबीशेठ तात्यांच्या घरीही सदोदित कौतुक होत असे. या कौतुकाच्या पायी मला आणखी एक मित्रलाभ घडला. या नवीन मित्राच्या कामामुळे माझ्या पुढील आयुष्यावर मोठाच परिणाम घडला असल्यामुळे त्याची सविस्तर हकीकत देणे जरी आवश्यक आहे तरी फारसा विसर होऊ न देता मी ती थोडक्यात नमूद करून ठेवणार आहे. दोस्ती करायची ती आपल्यापेक्षा कितीतरी मोठ्या माणसांशी, हे माझे एक प्रकारचे वेडच होते. मला हे जे नवीन दोस्त लाभले ते जिल्ह्याचे फारच मोठे अधिकारी होते. ते तेथील सिव्हिल हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन म्हणजे डॉक्टर होते. रत्नागिरीच्या भाग्याने म्हणा किंवा दुर्भाग्याने म्हणा, रत्नागिरीचे जिल्ह्याचे अधिकारी बहुतेक हिंदीच असत. ज्या काळाची हकीकत मी लिहित आहे त्या काळात तेथील कलेक्टर आणि जज पारशी होते. इंजिनियरही पारशी होते. सिव्हिल सर्जन महाराष्ट्रीय होते. पोलीस सुपरिटेंडंट आणि 1-2 असिस्टंट कलेक्टर आणि कस्टम खात्याचे अधिकारी हेच काय ते युरोपियन होते. या सिव्हिल सर्जनांचे नाव डॉक्टर कीर्तिकर. सर्वसाधारण लोकात हे जितके लोकप्रिय होते तितकाच इतर अधिकारी वर्गाला त्यांचा दरारा होता. ऑफिसर लोकांच्या क्लबाचे ते अध्यक्ष होते. त्यामुळे एक प्रकारे ते त्यांच्यावर सामाजिक सत्ता गाजवीत असत. वरिष्ठपणाची जाणीव असलेल्या अधिकाऱ्यात ते जितक्या दिमाखाने वागत असत तितक्याच प्रेमळपणाने रस्त्यावर दंगल करणाऱ्या मुलाबाळात ते लोकप्रिय झाले होते. डॉक्टरांची सारवट गाडी रस्त्याने जाऊ लागली की पोरांचा घोळका याम याम साहेबा करीत त्यांच्या गाडी मागून धावत असे. त्यावेळी ती मुले दृष्टीआड होईपर्यंत मागे वळून तोंडभर हसणारा, राम राम म्हणून मोठ्याने ओरडणारा त्यांचा तो मातृमुखी चेहरा रत्नागिरीकरांच्या स्मरणातून केव्हाही जाणार नाही. तात्यांच्या घरच्या रोग्यापैकी एका रोग्याला पाहण्यासाठी ते एके दिवशी आले होते. मी त्यावेळी त्यांच्या घरी होते. मला पाहता स्पष्ट आणि स्वच्छ मराठी शब्दोच्चार करणाऱ्या निर्मळ वाणीने त्यांनी तात्यांना विचारले, ही कोण मुलगी? तुमच्या घरची दिसत नाही. कुणी पाहुणे आले आहे वाटतं. एकदा पोटभर हसून तात्या म्हणाले, आमच्या घरची म्हटली तर घरची आहे, नाही म्हटली तर नाही. मोठी व्रात्यकार्टी आहे. बापांनी तिचं नावच टाकलं आहे म्हणा ना. रिकाम्या वेळात ती बहुतेक आमच्या इथंच असते. ही आमच्या गोखले प्रांत साहेबांची मुलगी. हिचं नाव गोदू. इंग्रजी शाळेत जात असते. एका वर्षात 3 इयत्ता करून पुढल्या वर्षी हायस्कुलात जाण्याचा चंग बांधून बसली आहे. डॉक्टर मध्येच म्हणाले, मुलगी मोठी हुशार दिसते. तुझं नाव गोदू का? गाता येतं का तुला? हा प्रश्न अनपेक्षित होता. मी नुसती त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. त्यावेळी माझ्या पाठीवर एक थाप देऊन बाबी शेटना उद्देशून ते म्हणाले, हीच का ती हुशार मुलगी? तोंडातून एक शब्द सुद्धा निघत नाही. तात्या पुन्हा मोठ्या मोठ्याने हसले आणि म्हणाले, अजून तोंड उघडत नाही म्हणून ठीक आहे. एकदा बोलू लागेल तर साहेबांना देखील बोलण्यात हटवील. बोलण्यात ती काय हटवते मला? डॉक्टर म्हणाले. डॉक्टरकीत मी माघार घेईन, पण बोलण्यात घेणार नाही. पुन्हा मला आपल्यासमोर उभी करून दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवून माझ्याकडे पाहत ते म्हणाले, तुला गाता येतं का गोदे? मी अगदी ओशाळून गेले. माझी मलाच लाज वाटली. मला गाता येत नव्हते.
मी नुसती हसले. मी नुसती नकारार्थी मान हलवली. त्यावेळी ते माझ्या पाठीवर हळूहळू चापट्या मारीत म्हणाले, असं असं म्हणून ओशाळलीस वाटतं. त्यात काही एवढं वाईट वाटायला नको. ती तुझ्या वडिलांची चूक आहे. शिकवलंच नाही कुणी तर तुला तरी कुठून गाता यावं? तुला गाण्याचा आवाज आहे का? मी अगदी थंडपणे म्हटले, शाळेत कविता म्हणते त्यावरून आवाज आहे असं वाटतं, पण गाण्याचा आवाज आहे की काय ते काही कुणी पाहिलं नाही. जवळची खुर्ची ओढून डॉक्टर बसले. त्यावेळी माझे धाबे दणाणले. आता बहुतेक हे माझी परीक्षा घेणार असे मला वाटले आणि खरोखर तसेच झाले. एका हाताने चष्मा वर सारून ते माझ्याकडे पाहत म्हणाले, आता म्हण पाहू एक कविता. लाजण्याची वृत्ती हृदयात जोराने उसळत होती, पण माझा बंडखोर आत्मा तितक्याच जोराने झगडण्यासाठी जागा झाला होता. लाज शरम पार नाहीशी झाली. मी ठिकाणावर आले आणि खुल्या आवाजाने कविता म्हणायला सुरुवात केली. अरे वा, तुझी आवाजी चांगलीच दिसते. यापूर्वीच तुझ्या आवाजीवर मेहनत घेतली पाहिजे होती. इतक्यात सुंदर गाऊ लागली असतीस. पाहिलंत, या चलाख मुलांची आईबाप अशी मूर्ख असतात. आपल्या मुलीचा गळा किती गोड आहे याची ज्यांना जाणीव नाही त्यांनी असल्या मुलांचे आईबाप तरी का व्हावं? असं पहा गोदे, एकदा आमच्या बंगल्यावर ये. तुला आमच्या लिमये बुवांच्या स्वाधीन करतो. असे म्हणून डॉक्टर उठले. रोग्याच्या औषधाबद्दल ज्या काही सूचना द्यायच्या त्या देऊन झाल्यावर पुन्हा एकदा माझ्याकडे वळून म्हणाले, ऐकलंस गोदे, आवाजी चांगली तयार कर. ईश्वरानं तुला उत्तम गळा दिला आहे. ईश्वर दत्त देणगीची अशी उपेक्षा करणं बरं नव्हे. मीच एक दिवस येतो आणि तुला घेऊन जातो आमच्या बंगल्यावर. मग काहीच संकोच राहणार नाही. पण तुझी आई तुला पाठवील ना आमच्या बंगल्यावर? का पाठवणार नाही? मी विचारले. अगं मी बाटगा आहे, डॉक्टर हसत हसत म्हणाले. विलायतेला जाऊन आलेला आहे. आमच्या घरचा स्वयंपाकी गोव्याचा किरिस्ताव आहे आणि कोठीवाला बटलर म्हणतात त्याला. सुरतेचा धेड ब्राह्मण आहे. ब्राह्मणाची ही नवी जात मला माहीत नव्हती. जिज्ञासा क्षणभर बाजूला ठेवून मी उत्तर दिले, त्यात काय आहे? मी भंडाऱ्याच्या घरी खाल्ले म्हणून बापू भटजींनी ग्रामण्य माजवलं होतं. आता ते चांगलं पचनी पडलं आहे माझ्या. डॉक्टर मोठमोठ्याने हसत म्हणाले, भंडारी पत्करले, पण हा धेड ब्राह्मण पटायचा नाही बरं पोरी. एकदा ये तर खरी, मग पाहू पुढल्या गोष्टी. तुझ्या बापाला सारी काही सवय आहे. हे बाप मोठे लबाड असतात. आपण वाटेल ते करतात, पण पोरांना बंधनं घालतात. आपण कसे वागतात याचा घरी दात सुद्धा लागू देत नाहीत. एवढेच बोलून ते निघून गेले. दुसरा रोगी तपासायला जायची त्यांना घाई होती. मी तात्यांना विचारले, धेड ब्राह्मण म्हणजे काय हो तात्या? तात्यांनी उत्तर दिले, कोकणच्या ब्राह्मणाला चित्पावण ब्राह्मण म्हणतात. देशातून कोकणात उतरलेल्या ब्राह्मणांना कऱ्हाडे म्हणतात. देशावरच्या ब्राह्मणाला देशस्थ ब्राह्मण म्हणतात. तसंच सुरतेच्या ब्राह्मणाला धेड ब्राह्मण म्हणतात. असे म्हणून डोळे मिचकावीत आजूबाजूच्या मंडळींकडे पाहून तात्या हसले. यात काहीतरी खोच आहे हे तेव्हाच माझ्या ध्यानी आले, पण मी पुन्हा प्रश्न केला नाही. घरी गेल्यावर आईला पुन्हा तोच प्रश्न केला. तिला त्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले. ती म्हणाली, धेड ब्राह्मण म्हणजे काय हे मला माहीत नाही. धेड आणि ब्राह्मण ही जातीची अगदी दोन विरुद्ध दिशेची टोकं आहेत. उंचातला उंच म्हणजे ब्राह्मण आणि नीचातला नीच म्हणजे धेड. धेडाच्या हातचं कुणी पाणी तर घेत नाहीच, पण त्याची नुसती सावली पडली तरी सच्चाईला स्नान करतात. मी कुतूहलाने विचारले, मग डॉक्टर कीर्तिकरांच्या घरी हा धेड कसा वावरतो? ते ब्राह्मण आहेत ना? आई हसली आणि म्हणाली, नाही, ते ब्राह्मण नाहीत. ते पाठारे प्रभू आहेत. ही जात आपल्या इकडच्या भागात नाही. आपल्या इकडे जे प्रभू आहेत ते कायस्थ प्रभू आहेत. पाठारे प्रभू फक्त मुंबईतच आहेत. तो क्षत्रियांचा एक पोटभेद आहे. तरी पण त्यांच्या घरी सुद्धा धेड कसा वावरतो हे मोठं आश्चर्य आहे. एखादा शूद्र सुद्धा धेडाची सावली घेणार नाही. माझी जिज्ञासा अतृप्त राहिली. प्रत्यक्ष योगायोग येण्याची मी वाट पाहत बसले. दुसऱ्या दिवशी 2 प्रहरी डॉक्टर आमच्या बंगल्यावर आले. तो रविवार होता. बाबा घरीच होते. ते आले त्यावेळी मी दिवाणखान्यात नव्हते. त्यामुळे बाबांचे व त्यांचे काय बोलणे झाले ते मला कळले नाही. बाबांनी मला बोलावून घेतले आणि दिवाणखान्यात येऊन पाहते तो तेथे डॉक्टर बसलेले. मला पाहताच ते एकदम खुर्चीवरून उठले आणि चल आता आमच्या बंगल्यावर असे म्हणाले. परवानगी मागण्याच्या सूचक मुद्रेने मी बाबांकडे पाहिले. त्यावेळी बाबा म्हणाले,
जा बरं त्यांच्याबरोबर, अगदी संकोच करू नकोस. एक क्षणभर थांबून मी बाबांना विचारले, पण त्यांच्या घरी काही खाल्लं प्यायलं तर चालेल का? त्यांचा स्वयंपाकी किरिस्ताव आहे आणि कोठीवाला धेड ब्राह्मण आहे. बाबा मोठमोठ्याने हसू लागले आणि डॉक्टरांच्या हसण्याला तर पारावारच नव्हता. खुल्या अंतःकरणातून मोकळेपणाने निघालेले हास्याचे फवारे मी बाबांच्या हसण्याशी ताडून पाहू लागले. त्यावेळी मला केवढा तरी फरक दिसून आला. बाबांच्या हसण्यात संकोच होता, थोडासा दांभिकपणाही होता, कृत्रिमतेची झाक होती. बाबा म्हणाले, हे असलं काही विचारू नये, विचारलं म्हणजे नाही होय म्हणावं लागतं. आपल्या खड्या वाणीने डॉक्टर म्हणाले, हे पहा गोखले, इथंच चूक होते आहे. जे काही असेल ते मुलांना स्पष्टपणे सांगावं. त्यातून ती मुलगी आहे, तिनं माझ्या घरी काही खाऊ नये अशी जर तुमची इच्छा असेल तर मला तसं स्पष्ट सांगा. स्वतःचा विचार स्वतः करण्याइतकं अजून तिचं वय नाही. अजून तिला मार्ग दाखवला पाहिजे. तुम्हाला पसंत नसेल तर मी तिला फसवणार नाही. मला तसं करणं आवडत नाही, पण पसंत असेल तर तसं स्पष्ट सांगा. बाबा थोडेसे ओशाळले, पण सावरते घेऊन म्हणाले, आम्हीच जिथं हवं तसं वागतो तिथं मुलांना कुठल्या तोंडानं अडथळा करायचा? त्यातून आपल्यासारखी माणसं सारं काही जाणत आहेत. मुलीला मी तुमच्या हवाली केली आहे. तुम्हाला योग्य दिसेल तसं करा. डॉक्टर पुन्हा एकदा हसले. मी कपडे बदलण्यासाठी आत गेले तेवढ्या वेळात चहा घेण्याचा समारंभ झाला. भटजी आत आला आणि आईला म्हणाला, मी पुन्हा सांगून ठेवतो, असल्या किरिस्तावाचे पेले मी काही उचलणार नाही. तसं असेल तर तुम्ही दुसरा आचारी पहा. ते किरिस्ताव नाहीत, हिंदूच आहेत, असे आईने सांगितले. त्यावेळी भटजी म्हणाला, हिंदू असले तर बाडगे असतील, सुधारक असतील. आधीच तुमच्या घरातील भ्रष्टाचाराबद्दल जिकडे तिकडे बभरा झाला आहे. गावातील ब्राह्मण मला तोंड वर काढू देत नाहीत. त्यामुळे मला गावात जायचं सुद्धा टाकावं लागलं आहे. म्हणून सांगतो, यापुढं असा किरिस्तावांना आणि साहेबांना चहा द्यावा लागणार असेल तर हीच माझी नोटीस. आई नुसती हसली आणि निघून गेली. मी डॉक्टरांच्या बरोबर त्यांच्या बंगल्यावर गेले. हा बंगला माळाच्या एका टोकाला होता. तिथून पाहिले म्हणजे पलीकडे समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा नजरेला पडत असत. बंगला फारच मोठा होता, पण आत कुणीच माणसे नव्हती. मी डॉक्टरांना विचारले, डॉक्टरीणबाई कुठं आहेत? खिन्नतेची लहानशी झुळूक त्यांच्या चेहऱ्यावरून निघून गेलेली मला दिसली. ते गंभीर झाले आणि म्हणाले, मुली, मी एक अभागी प्राणी आहे. माझ्या तारुण्यातच माझी पत्नी स्वर्गवासी झाली. माझ्या कुटुंबातील कुणीच माणसं नाहीत असं म्हटलं तरी चालेल. मी बहुतेक माझ्या सासऱ्यांच्या घरीच वाढलो, त्यामुळं त्या घरची माणसंच मला आपलीशी वाटतात. माझ्या बायकोच्या बहिणी आणि त्यांची मुलं इथं अधूनमधून येतात. तेवढाच काय तो कौटुंबिक लाभ. एरवी मी असा फकीर आहे. मला स्वतःला मुलं नाहीत, त्यामुळं कुठलीही मुले मला आपलीशी वाटतात. मुलं पाहिली की मी वेडा होतो. मुलं पाहिली की मी माझा मोठेपणा विसरतो. मुलं पाहिली की मला दुसरं काही सुचत नाहीसं होतं. मीही एक मूल होतो. त्यांच्याबरोबर नाचतो, बागडतो, खेळतो. त्यातच मला स्वर्ग सुखाचा लाभ होतो. आम्ही बोलत असता इटालियन क्लॉथचा पेशवाई थाटाचा काळा पायघोळ बंदाचा अंगरखा घातलेले, डोक्यावर पागोटे घातलेले एक किडकिडीत गृहस्थ आले. त्यांना पाहताच डॉक्टर म्हणाले, या बुवा, ही माझी नवी मैत्रीण गोखले साहेबांची गोदू. पेटी काढा पाहू आता. त्यांनी टेबलावरील घंटा वाजवली. त्याबरोबर एक दणकट दिसणारा उंच माणूस आला. त्याला पाहताच डॉक्टर म्हणाले, पाहिलंच गोदे, हाच तो आमचा धेड ब्राह्मण. याचं नाव शिबा दियार. हाच आमचा कोठीवाला. त्यांनी शिबाला चहा आणायला सांगितले. 3 कप चहा आला. लिमये बुवांनी सुद्धा आमच्याबरोबर चहा घेतला. हे पाहताच मला थोडे आश्चर्य वाटले. मी त्यांना विचारणार होते, पण ती वेळ नव्हती. माझ्या गाण्याच्या शिक्षणाला त्या दिवसापासून सुरुवात झाली.